डेमोला लॉग इन करा. डेमो ॲडमिनला लॉग इन केलं, परत आपण ॲडमिनला लॉग इन करू. ॲडमिनला लॉग इन केल्यानंतर तुम्हाला कोणती एक्झाम क्रिएट करायची हे तुमच्या हातात आहे. हा सेंटर कोड फिक्स्ड आहे, हात काय बदलता येणार नाही. पण कोर्सचं नाव तुम्हाला बदलता येईल. भविष्यात आपण वेगवेगळ्या विषयांचे एक्झाम पेपर इथं टाकणार आहोत. एक्झामला नाव द्या, तुम्ही पाहिजे तुमच्या नावाने बनवूया. तुम्हाला वाटलं की इथं आपण आशादीप लिहावं, तुम्ही आशादीप लिहा. ज्या परीक्षेचं तुम्हाला लिहायचं ते लिहा. किंवा आम्ही नॉर्मली तारीख लिहितो, एप्रिल, मे, जून, किंवा आम्ही 17 मे, 18 मे अशा तारखे लिहितो. तर तुम्हाला पाहिजे, आता मी एक्झाम लिहिली आशादीप नावाची. मग इथं पासवर्ड तुम्हाला काय लिहायचं आहे, पासवर्ड समजा मी लिहिला 100 किंवा काहीतरी पासवर्ड लिहा तुम्ही. मला विद्यार्थ्यांना एक्झाम द्यायची का प्रॅक्टिस द्यायची आहे, दोन्ही द्यायची आहे, तर दोन्ही लिहिलं मी, बोथ लिहिलं. तर दोन्ही पण चालेल, किंवा ओनली प्रॅक्टिस किंवा ओनली एक्झाम असा पण ऑप्शन निवडता येतो. मी काय केलं, बोथ घेतलेलं आहे. पण आता मला मुलांना काय द्यायचं आहे, वर्डचे प्रश्न द्यायचे आहेत का, एक्सेलचे द्यायचे आहेत का, पॉवर पॉईंटचे द्यायचे आहेत, किती द्यायचे आहेत हा पण तुमचा चॉईस आहे. मला वाटलं की वर्डचे तुम्हाला 20 प्रश्न घ्यायचे तर 20 पण घेऊ शकता. वाटलं की वर्डचे फक्त मी 2च प्रश्न घेतो, एक्सेलचे मी 2 प्रश्न घेतो, तर तुम्ही असे कॉम्बिनेशन करू शकता आणि ही परीक्षा तयार करू शकता. इथं काय झालं, फक्त 2 प्रश्न एक्सेलचे, 2 प्रश्न वर्डचे असं घेतलं आपण, आणि 2 प्रश्न मी घेतले ऑब्जेक्टिव्हचे. अशी छोटीशी परीक्षा मी बनवली 6 मार्कांची आणि ओके केलं. ती एक्झाम आता कन्फिगर झालेली आहे. इथं आले बघा, आशादीप माझी एक्झाम आली. त्याचा पासवर्ड काय आहे, 100 आहे एक्झामसाठी. आणि प्रॅक्टिस करताना मात्र आपण डायरेक्टली विदाऊट पासवर्ड पण जाऊ शकतो. आता इथं त्या एक्झामला तुम्हाला डिसेबल करायचं असेल तर तो पण चान्स दिलेला आहे ॲडमिन लॉग इन मधून. तर अशा पद्धतीने एक्झाम तयार करता येतात. पाहिजे तेवढ्या एक्झाम तुम्ही तयार करा. नको असलेला एक्झाम तुम्ही डायरेक्टली डिलीट करू शकता. तुम्हाला वाटले की ही एक्झाम नकोय मला, डिलीट करतोय मी, तुम्ही डिलीट पण करू शकता. मी एकदम डिलीट करून टाकली. तर अशा पद्धतीने तुम्ही ॲडमिन म्हणून पहिल्यांदा समजावून घ्या हे कसं आहे. आता विद्यार्थी म्हणून तुम्हाला विद्यार्थी क्रिएट करायचे आहेत, तर इथं तुम्ही विद्यार्थी क्रिएट करू शकता. इथं बघा, बऱ्याचशा सेंटरनी प्रॅक्टिस करण्यासाठी, डेमो घेण्यासाठी इथं स्वतःला क्रिएट केलेलं आहे. असं तुम्ही स्वतः क्रिएट करू शकता. स्वतःचा एक रोल नंबर टाका. मी सांगितलं रोल नंबरसाठी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाका. मी काय केलं, माझा मोबाईल नंबर किंवा माझ्या सेंटरचं नाव लिहिलं. तर अशा पद्धतीने माझा रोल नंबर आणि स्टुडंट नेम टाकलं, आणि ऍडमिशन बँक वगैरे किती आहे ते ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट करत होतो. तो 90 घेत होतो, त्याला पण ऍड स्टुडंट केलं. तर आता मी ॲज अ आयुब पिंजारी म्हणून ह्या परीक्षेला आता इलिजिबल होऊ शकतो, लॉग इन करू शकतो. किंवा कोणती परीक्षा जी आता डेमो सेंटर नावाने आपण बनवलेलं आहे, या सेंटरच्या कोणत्या परीक्षा आयुब पिंजारी नावाने मी देऊ शकतो, आणि माझा हा रोल नंबर आहे, असा तो अर्थ होतो. जर तुमच्याकडे जास्त विद्यार्थी असतील, तुम्हाला 500-1000 विद्यार्थ्यांचा डेटा अपलोड करायचा, किंवा 100 किंवा 50 विद्यार्थ्यांचा डेटा वन टाइम ऍड करायचा असेल, तर तुम्ही CSV फाईल बनवा. त्यात पहिल्या कॉलममध्ये रोल नंबर टाका, दुसऱ्या कॉलममध्ये विद्यार्थ्याचं नाव लिहा, तिसऱ्या कॉलममध्ये ऍडमिशन मंथ लिहा. म्हणजे काही विद्यार्थ्यांचं मार्चला ऍडमिशन झालंय, काहींचं एप्रिलला झालेलं आहे, काहींचं आता मेला झालेलं आहे. म्हणजे त्यांना आपल्याला योग्य ती परीक्षा देता येईल आणि गडबड होणार नाही. म्हणून मी मुद्दाम मंथ पण घेतलंय, म्हणजे मंथ वाईज आपल्याला विद्यार्थ्यांना एक्झाम अवेलेबल करून देता येतात. एखाद्या विद्यार्थ्याला आपल्याला डिसेबल सुद्धा करता येतं. इथं तुम्ही डिसेबल बटन दाबलं तर ह्या व्यक्तीला परीक्षा देता येणार नाही. अनेबल, डिसेबल दोन्ही ऑप्शन मी दिलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला हा डेटा इथं मॅनेज करता येतो. आणि सगळ्यात शेवटी IMS डेटा इथं उल्लेख केलेला. IMS मध्ये इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. विद्यार्थ्यांनी दिलेल्या सर्व परीक्षांचा आता इथं हिशोब दिसतो. अब्सेंट दिसते का, यांनी परीक्षा दिलेल्या दिसत नाहीये. तर ज्यांनी कुणी परीक्षा दिल्या असतील त्यांचा सगळा डेटा इथं येतो. कोणत्या विषयाला किती मार्क आहेत हे सगळं रेकॉर्ड आपल्याकडं राहतं. आता आपण स्टुडंट म्हणून लॉग इन करून चेक करूया. आणि हा डेटा आपल्याला इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सॉफ्टवेअरला जसं सेंड करता येतो. त्यासाठी आपण CSV फाईल इथं क्रिएट करायची सुविधा दिलेली आहे. म्हणजे IMS मध्ये तुम्हाला 1 by 1 एंट्री करायची गरज नाही. जर 500 मुलांनी परीक्षा दिल्या असतील तर हा डेटा इथं डाउनलोड करून घ्यायचा आणि ही फाईल डायरेक्टली इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सॉफ्टवेअरमध्ये अपलोड करायची, आणि तिथं सर्व मुलांचा डेटा एकदम दिसतो. आता विद्यार्थी म्हणून लॉग इन करायचं काय करू, मी इथं सेंटर कोड टाकायचा. मी सेंटर कोड डेमोसाठी 1 2 3 4 दिलेला आहे, तो टाकतो. आणि रोल नंबर माझा फोन नंबर आहे. आणि जसा आपण फोन नंबर टाकला की तो नाव शोधतो आणि तो सांगतो की तुमचं नाव असंच आहे का, यस आहे. मग आता मी काय करतो, माझ्यासाठी एक्झाम कोणकोणत्या अवेलेबल आहे, तर सध्या ह्या एक्झाम अवेलेबल आहेत. त्यातली आपण मगाशी आशादीप नावाची एक्झाम बनवली होती. एक्झाम द्यायची असेल तर आपल्याला पासवर्ड टाकावं लागेल, आणि प्रॅक्टिस करायची असेल तर पासवर्डची गरज नाही. तुम्ही कितीही वेळा एक्झाम देऊ प्रॅक्टिस करू शकता. याच्यावर क्लिक केलं आणि आता आपण प्रत्यक्ष परीक्षा देऊन बघू शकतो. सध्या आपण 2-2 प्रश्न अवेलेबल केले होते. तुम्ही किती प्रश्न घेऊ शकता. संपूर्ण सॉफ्टवेअर मी तुम्हाला डेमोसाठी
3 दिवस वापरायला दिलेलं असतं. ते 3 दिवसांनी ऑटोमॅटिकली डिसेबल होतं आणि प्रत्यक्ष तुम्ही घेतल्यानंतर मात्र तुमच्याकडे 6 महिने किंवा 1 वर्ष असा कालावधी आहे. विद्यार्थ्यांसाठी मात्र विद्यार्थ्यांचा तुम्ही ID पासवर्ड क्रिएट केलं की 3 महिन्याने ऑटोमॅटिकली तो डिसेबल होऊन जातो. तर अशा पद्धतीने तुम्हाला या परीक्षा देता येतात. या ठिकाणी सिम्युलेशन पद्धतीने दिलेलं आहे, त्यामुळे मोबाईलवरती ते इझिली चालतं. चुकलं असेल तर तो सांगतो चूक आहे म्हणून, आणि तुम्हाला पुन्हा दुरुस्त करायचं असेल तर रिसेट डॉक्युमेंट सुद्धा करता येतं. तर अशा पद्धतीने हे सॉफ्टवेअर आपण क्रिएट केलेलं आहे. प्रॅक्टिकल आणि थेअरीचे सर्व प्रश्न इथं आपण टाकायचा प्रयत्न केलेला आहे.